काय का भाई हो, सकाळी 10 वाजता चिरचाळबांध दहेगाव रोडवर किचड आहे म्हणून सगळ्या गावकऱ्यांना आंदोलन सुरू आहे। सगळ्या गावकऱ्यांना हाजीर राहावे भाई हो। फिर खुर्सी बार वाली सरपंच बाई यहाँ तक की आई है और यहाँ के सरपंच मेंबर कहाँ गए हैं बताओ, ये क्यों नहीं बोलते? इनकी रास्ता उधर से नहीं है, ये जा रहे हैं हमगांव और ऐसे जा रहे हैं, इसलिए ये ध्यान नहीं दे रहे। मैं यहाँ का पहले भी सदस्य रह चुका हूँ, पहले टकाटक रोड था। हाँ, याविषयी सांगू इच्छिते की आजपासूनच आम्ही चिखल आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। आज आम्ही फक्त हे करत आहोत, सुरुवात करत आहोत। जर उद्यापासनं जर इथं हा हेवी लोडेड ट्रक चालूच राहिले किंवा आमच्यावर ऍक्शन, ह्या गोष्टीवर ऍक्शन झाली नाही तर उद्या आम्ही या चिखलात सगळे बसू, सगळे मेंबर, सगळे गावकरी या चिखलात बसून पूर्ण चिखल आंदोलन आम्ही पूर्ण करू। जर आमचे विद्यार्थी चिखलात पडू शकतात, आमचे गावकरी चिखलात पडू शकतात, तर आम्ही पण चिखलात बसू शकतो। नमस्कार, मी नरेश बोपचे, सत्यवचन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आणि सध्या आपण आहोत ग्राम खुर्सीपार या ठिकाणी आणि माझ्या मागे आपण बघू शकता या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। तर या ठिकाणी गावचे सरपंच तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक व शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर उभे आहेत। तर का म्हणून उभे आहेत, काय समस्या आहे, आपण त्यांच्याशी परस्पर चर्चा करू। सोबत राजकुमार तिलक चौधरी आहेत, या गावचे नागरिक। काय समस्या आहे तुमच्या गावामध्ये? गावामध्ये समस्या सर किचड जास्त समस्या आहे। ट्रक जे येतात ना ओव्हरलोड, त्याच्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप तकलीफ होत आहे। ना पूर्ण जो ट्रॅफिक आहे त्यांना पण तकलीफ होत आहे जाण्या येण्यासाठी इथं। तर आता या ठिकाणी तुमच्यासोबत पुष्कळ शाळकरी विद्यार्थी थांबलेले आहेत, काय म्हणणं आहे विद्यार्थ्यांचे? त्यांच्या ते रोड बनवण्यासाठी अप्लाय करायला पाहिजे सर। किती वर्ष झाले रोड बनली नाही? लगभग 15 ते 20 वर्ष झालं सर। आता काय मागणी आहे? जर रोड बनली नाही आणि पुढे अजून पावसाळ्याची आता सुरुवात झालीच नाही आहे आणि पुढे पावसाळा येणार आहे आणि पाऊस येणार आहे, तर त्यामध्ये आणखी किचड होणार आहे। यासाठी तर गव्हर्नमेंट अप्लाय करायला पाहिजे ना सर। तर जर रोड बनली नाही तर तुम्ही काय कराल मग? रस्ता थांबवून सर आपण ट्रक पूर्ण वाहन पूर्ण थांबते सर। त्यांचं असं बोलणं आहे की जर रस्ता बनवण्यात आली नाही तर रस्ता रोको आंदोलन आपण करणार आहोत। तर त्यासोबतच या गावचे सरपंच सुद्धा आहेत आणि शाळकरी विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया। आपल्यासोबत एक राहगीर होते, या रस्त्याने जे आता जातच होते ते काय म्हणाल, कुठून कुठे जात होतात आणि ह्या रोडाचा अनुभव काय आहे? मैं चिरचाड़ बांध से गोंदिया जा रहा था, लेकिन चिरचाड़ बांध से दहेगांव तक जाने के लिए करीबन आधा घंटा लग जाता है और गोंदिया दहेगांव से अपन गोंदिया आते हैं उसके लिए 15 मिनट लगता है। मतलब बहुत समस्या है रोड पे, मैं कीचड़ के वजह से। अभी शासन से क्या मांग रहेंगे आपकी? बस रोड बना दीजिए और कुछ नहीं। चिरचाळ बांध ससाकरण टोल्याचे नागरिक सुद्धा उपस्थित आहेत। काय समस्या आहे रोडाची आणि काय निराकरण झालेलं? रोडाची समस्या एवढी बिकट आहे की शाळेचे मुलं जाऊ शकत नाही, एवढा किचड आहे। आणि कोणत्याही फॅमिलीवाला किंवा लेडीज मोपेड गाडीना जेव्हा जातात, आजपर्यंत माझे मेन रोडवर दुकान आहे, माझ्या दुकानाच्या समोर सुद्धा भरपूर किचड आहे आणि ते दहेगावपासून चिरचाळबांधपर्यंत पूर्णच गड्डे पडलेले आहेत। इथून जड वाहतूक होत आहे आपला चिरचाळबांध मायनिंगवरून, आणि त्यासाठी प्रशासनाला किती वेळा आम्ही कंप्लेंट दिलो आणि पेपरबाजी झाली, पण प्रशासन झोपेत आहे। म्हणून आम्हाला असं आहे की प्रेशर शासन जेव्हा करेल तेव्हा करेल, परंतु ज्या प्रेशरवाल्यांच्या गाड्या चालतात त्यांनी कमीत कमी पर्यायी व्यवस्था म्हणून त्या खड्डे बुजवण्याचे काम करावे। जर असा नाही झाला तर आता हा एक सुरुवात आहे, याच्या अगोदर उग्र आंदोलन होणार आहे, कारण गावकरी लोक सर्व आक्रोशित झालेले आहेत। सोबत या ठिकाणी शाळेचे शिक्षक आहेत, कोणत्या शाळेचे शिक्षक आहात सर? आणि तुमच्या शाळेचे जे विद्यार्थी या रस्त्याने येणे जाणे करतात, काय काय समस्याला ते तोंड देतात आणि काय काय समस्या तुमच्या समोर ते ठेवतात? मी हरिहरभाई पटेल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य बनसीधर सांगरे। मला माझ्या परिसरातील विद्यार्थी माझ्या शाळेत शिक्षण घेतात, परंतु त्यांना विशेषतः म्हणजे वर्षभर या रोडचे दशा बघितली तर येण्या जाण्याला खूप त्रास होतो। हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी म्हणजे कित्येक वेळा ते चिखलानं किंवा गड्ड्यामध्ये पडतात, त्यावेळेस बससुद्धा कित्येक वेळा म्हणजे असे हेलकावे खात असते आणि कधी काय म्हणजे कोणतं संकट ओढवेल याची काही शाश्वती नाही, म्हणजे संकट येऊ शकतो आणि अशी एक दुर्घटना होण्याची शक्यता आहे। त्या कारणातून मी यापूर्वीसुद्धा खुर्शीपारच्या सरपंचचा
शाळा सुरू होण्यापूर्वी सरपंच श्रीमती ॲडव्होकेट चव्हाण मॅडम यांना भेटलो आणि रस्त्याविषयीची थोडंसं त्यांना डागडुगी करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे चिरचाळबांचे सरपंच यांनासुद्धा आपल्या परिसरातील रस्त्यांची डागडुगी करून द्यावी, कारण की माझ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो येता जाताना, या प्रकारची मी मागणी केली होती. या शाळा सुरू होण्यापूर्वी मी आमदार कोर्टी साहेब आणि खासदार किरसान साहेबाशी फोनवर म्हणजे भ्रमणध्वनीवर संवाद साधला आणि त्यांनासुद्धा या गोष्टीचे अवगत करून दिलं ह्या अडचणी. आणि माझं असं विचार आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण हे चांगल्या रीतीनं व्हावं आणि त्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी की ते जर अनुपस्थित राहिले तर त्यांची गुणवत्ता कमी होईल. त्यांच्यात म्हणजे अनियमितपणा असेल, ते शिस्तीत राहणार नाहीत, कारण की त्यांचे कपडे कधी मळत असतात, त्यामुळे ते वापस जातात, त्यांच्या शैक्षणिक नुकसान होतो. म्हणून मी असं म्हणेन की माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी आम्हाला हे रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावं अशी शाळेचे प्राचार्य होते आणि त्यांनी ही समस्या जी आहे जनप्रतिनिधी, सरपंच, आमदार तसेच खासदार यांच्या पुढे ठेवलेले आहेत. ते या ठिकाणी उपस्थित या गावचे सरपंच आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण या विषयावर चर्चा करूया. काय म्हणाल सरपंच मॅडम? माझं नाव सौ हेमलता रमेश चव्हाण. मी खुर्शीपार या गावची सरपंच आहे आणि मागे 1 वर्ष झालं मी या इथून निवडून आलेली आहे. आणि त्या दिवशीपासनं मी इतके अर्ज केले, इतके प्रयत्न केले ह्या रोडला बनवण्यासाठी. काल सोनवाने जेई सरांचा संध्याकाळी फोन आला होता, मॅडम म्हणे आम्ही अर्ज केलेले आहेत म्हणे. तर म्हणून आम्ही हा चिखल आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण आमच्या रोडवर फक्त चिखलच आहे. दहेगाव पासून जर तुम्ही निघालात तर तिथून माझे मुलं रोज शाळेला जाणारी माझ्या गावची मुलं पडतात, दारासमोर येतात आणि म्हणतात की मॅडम हे चिखलाने आम्ही भरलेलो आहे. तर मी त्या मंत्र्यांना सांगू इच्छिते, आम्ही हा चिखल आंदोलन करतोय, आमच्या गावचा रोड बनवा. त्यासोबतच शाळकरी विद्यार्थी सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया. नाव सांगा आणि कुठून कुठे जाता आणि काय त्रास होते या रस्त्याने? माझं नाव चेतना भूमेंद्र हरिंगखेड आहे. आपण खुर्शीपार टोल्यांना चिरचाळबान इथं शाळेत शिकत आहोत, पण आम्हाला खूप त्रास होते इथे शाळेत जायला. काय त्रास होते? पाणी येते तर इथून पुरा चिकट आहे, तर आमचे ड्रेस वगैरे पण गंदा होते, तर आपण गंदे होते तर पुरा घरी चाल जातो, तर आमचं शिक्षण पुरा परिचय आपले, कुठून कुठे चढल जाता आणि काय त्रास होते? माझं नाव श्वेता रमेश ठाकूर आहे. मी खुर्शीपार इथे राहतो आणि आमच्या गावात खूप रस्त्याची समस्या आहे. आणि आपण जेव्हा शाळेत जात राहतो तेव्हा ह्या किचडमुळे आम्ही शाळेत जाऊ शकत नाही बरोबर वेळेवर. आणि सायकलला खूप विद्यार्थी व विद्यार्थिनी पडतात आणि त्यांचे कपडे खूप घाणेरडे होतात आणि खूप समस्या आहे. म्हणून माझी त्यामुळे शिक्षणाचं नुकसान होते. हो, आम्ही वेळेवर पोहोचू शकत नाही शाळेत आणि खूप म्हणजे सर वगैरे रागवतात. नाव काय आहे आणि काय त्रास आहे रोडावर? एकराज तुर्कमान नाव आहे. मी राहतो खुर्शीपारला. मी चिरचाळबान जातो, काही सालपेट आणायची, काही दवाई आणायची आहे. हे गड्डेमुळे नाही का मला खूप त्रास आहे. चिरचाळबान ते दहेगावचा रोड बनायला पाहिजे ना, गावाचा आमच्या गावातला रोड एक बनायला पाहिजे, एवढी माझी. रोड मंजूर आहे, ह्या रोडचं बोला. तर या रोडचं सांगतो, चिरचाळबान ते दहेगाव बनायला पाहिजे. आपल्यासोबत या गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. काय म्हणाल जी केव्हापासून हे रोड खराब आहे, केव्हा बनली होती, आता कधीपासून या समस्याला तोंड द्यावं लागते, काय? माझे नाव जियालाल अनंतराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष खुर्शीपार. आपला रोड 2005 मध्ये तयार झालेला, पंतप्रधान सडक योजनामध्ये. आणि तेव्हापासून आपल्या ह्या रोडवर एवढा ट्रॅफिक चिडचाडबांचा चाललेला आहे की रोड 10 टन कॅपॅसिटीचा असून याच्यावर 40-40 टनचा वाहतूक होत आहे. आणि त्यामुळे एवढा रोड भ्रष्ट झालेला आहे की कुठेही चालण्यास एवढी समस्या निर्माण होते. आता आमचे जे मुली आहेत खुर्शीपारचे, जे चिडचाळबानला जाणार आहे किंवा दहेगावला जाणार आहे शाळेमध्ये, त्यांची एवढी दुर्दशा होत आहे की ते जाऊ शकत नाही. जातात तर त्यांना वेळेचा भान राहत नाही, कारण की शाळेची वेळ 11 वाजताची असली, ते घरूनही निघाले तरी पण ते 12 वाजतापर्यंत पोहोच. अशा कारणास्तव त्यांच्या पढाईचा एक विषय निघून जातो. तर यामध्ये रोड बनली नाही म्हणून समस्या आहे की जे हेवी लोडेड ट्रक चालतात त्यामुळे समस्या? हेवी लोड ट्रक चालतात, तर आम्ही शासनाला याचा कितीतरी पाठपुरावा विनंती केली पत्राद्वारे,
तरी पण ह्या रोडाचं काम झालं नाही. म्हणून आता अंत पुढे काम झाले नाही पुढं रोडाचे? हे रोडाचे काम लवकरात लवकर कदाचित होणार नाही तर आम्ही आंदोलनची समोर चेतावणी करू. केव्हा करणार आंदोलन? आम्ही करू याच्यानंतर आजपासूनच किंवा आंदोलनाला आजपासून आता पत्रपरी झालेला आहे, याच्यापासून आम्ही आपल्या कामाला सुरुवात करू आणि हा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करू. तर आंदोलनाचा पत्रव्यवहार तुम्ही संबंधित विभागाला केले? ते आहे म्हणतो सरपंच मॅडमने सांगितलं की मी केले आहे म्हणून. आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आंदोलनाची चेतावणी देत आहेत, तर केव्हा आंदोलन होणार आहे, काय संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आलेली आहे? मी आता याविषयी सांगू इच्छिते की आजपासूनच आम्ही चिखल आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. आज आम्ही फक्त हे करत आहोत, सुरुवात करत आहोत. जर उद्यापासनं जर इथं हा हेवी लोडेड ट्रक चालूच राहिले किंवा आमच्यावर ऍक्शन, ह्या गोष्टीवर ऍक्शन झाली नाही, तर उद्या आम्ही या चिखलात सगळे बसू, सगळे मेंबर, सगळे गावकरी ह्या चिखलात बसून पूर्ण चिखल आंदोलन आम्ही पूर्ण करू. जर आमचे विद्यार्थी चिखलात पडू शकतात, आमचे गावकरी चिखलात पडू शकतात, तर आम्ही पण चिखलात बसू शकतो. जोपर्यंत हा चिखल इथून सरकणार आहे तोपर्यंत आम्ही सगळे गावकरी, आज थोडा पाऊस कमी आहे म्हणून थोडं चिखल कमी दिसत आहे इथं, नाही तिथं उभं राहू शकत नाही माणूस. आणि जो अधिकारी इथपर्यंत येईल त्याला पण आम्ही चिखलात नेणार की बाबा बघा, मागच्या वर्षी हांडे साहेब होते PI, मागच्या वर्षी मी सगळ्यांना अर्ज दिले, सर ह्या रोडला बनवा. PI साहेबांनी जितके ऍक्सिडेंट झाले प्रत्येक घरात मी व्हिजिटला नेलं सरांना, साहेबांनी सगळ्यांना बघितलं. आणि तेव्हा कुंभरे साहेब होते, कुंभरे साहेब म्हटले नाही मॅडमला अरेस्ट करा म्हणे, ह्या मॅडमनी रोड अडवलं म्हणे. तर PI साहेब बघून स्वतः असे हे झाले, पाणी झाले आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावलं. तिथे तहसीलमध्ये मीटिंग घेतली साहेबांनी आणि हांडे साहेबांनी म्हटले की कसाही करून, तहसीलदार होता, परबत होते तुमचे काय म्हणतात ते, नंतर बागडे साहेब होते, त्याच्यानंतर ते दमाहे साहेब होते, जेवढे PWDचे जेवढे अधिकारी आहेत सगळ्यांना बोलावलं आणि सांगितलं की ह्या रोडवर काहीतरी करा. मी पण तिथं हजर होती, कुंभरे साहेब तहसीलदार हजर होते, तरी पण त्याच्यावर इथपर्यंत एवढंच नाही, पालकमंत्री आधी होते, कोण होते, बाबा आत्राम, त्यांना दिला पत्र. त्याच्यानंतर त्याच्या आधी जे होते त्यांना पण दिलं. 4 हे बदलून गेलेले आहेत, 4 लोक काय म्हणतात ते कलेक्टर बदलून गेले. बालकवडे मॅडम पासनं आज तुमचे नायर साहेब आले, सगळ्यांना पत्र दिलेले आहेत की ह्या रोडसाठी काहीतरी करा. इथपर्यंत नियोजन समितीला दिलं. काल जेई जो आहे सोनवाने, त्याचा मला फोन आला होता की मॅडम आम्ही आता अधिवेशनामध्ये आम्ही जे आपले नामदेव किरसान साहेब जिंकून आले त्यांना आम्ही सगळ्या पत्र, तुम्ही पुरवलेल्या सगळ्या पाठपुराव्या सकट आम्ही त्यांना पत्र देतोय आणि त्याच्यातून काही ना काही या अधिवेशनात निष्कर्ष निघेल आणि ह्या रोडसाठी काही ना काही फंडिंग उपलब्ध होईल असं त्यांनी मला सांगितलं. आम्ही त्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा, पण जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपाचं असं भेटत नाही की हा रोड बनवला जाईल तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार. आम्ही इथून गाड्या चालू देणार नाही. काय मॅडम आहेत, पोलीस लोक सगळे आलेले आहेत, ज्यांना जे म्हणजे ऍक्शन करायची करू शकतात. आम्ही सगळे इथं आहोत. आता शिवसेनेचे सगळे लोक आता थोड्या वेळात येणार आहेत आणि आम्ही हा रोड कम्प्लीट बंद करू, हा चिखल आंदोलन चालू ठेवू जोपर्यंत एखादा कोणता मोठा पदाधिकारी किंवा नेता येऊन सांगत नाही की आम्ही हा रोड 15 दिवसात की 8 दिवसात की महिन्यात आम्ही बनवतो, तोपर्यंत आंदोलन चालू राहील. तर या ठिकाणी आता ट्रक अडवण्यात येणार आहेत का? हो, ट्रक अडवण्यात येणार आहे. आजच्या नंतर ट्रक आम्ही चालू देणार नाही. आता काही लोक बाहेर गेलेली आहेत कारण रोवण्याचे दिवस चालू आहेत. पण काल 2 मुली पडून माझ्या दारात आल्या आणि म्हटल्या मॅडम आमचे पूर्ण कपडे भरले, आम्ही कॉलेजला जाऊ शकलो नाही, प्रिन्सिपल सरांना फोन करा की चिखलामुळे आम्ही पडलो आणि म्हणून आम्ही कॉलेजला जाऊ शकत नाही. म्हणून मी परबतला कडे गेली. परबत जे इथले जेई आहेत त्यांना विचारलं तर ते म्हटले की नाही मॅडम म्हणे. नंतर त्यांनी बडगे म्हणून एक अधिकारी आहेत त्यांना फोन केला, तो या रोडसाठी कोणताही फंडिंग नाही. माझं डोकं इतकं सरकलं. सगळ्या रोडसाठी फंडिंग आहे. इथून इथे थ्रेशर आहे, यांच्या हेवी लोडेड गाड्या चालतात. सरकार ह्याच रोडपासून एवढं मोठं इन्कम करते, हाच रोड त्यांना कमवून देते माइन्सपासून, आणि इथली कमाई ते बाकीच्या जिल्ह्यामध्ये आणि बाकीच्या रोडला देतात. मग आमच्या गावासाठी का त्या रोडची फंडिंग नाही? जर ज्या गावातून पैसा कमावला जातो, ज्या रोडवरून पैसा कमावला जातो, त्या गावाला जर फंडिंग नाही तर आम्ही आमच्या गावातनं रस्ता पण देणार नाही, आमच्या गावातनं हेवी रोड आम्ही चालू देणार नाही. एकतर आमचा रस्ता दुरुस्त करा तेव्हा तुम्ही हेवी लोड चालवा, नाहीतर आम्हाला सांगा की तुम्ही कधी रस्ता दुरुस्त करता तेव्हा हेवी लोड चालवा, नाहीतर आम्ही तुम्हाला हेवी लोडेड ट्रक्स बिलकुल चालू देणार नाही. रस्ता फक्त 2 व्हीलरसाठी 4 व्हीलरसाठी चालू राहील. एकही ट्रक ह्या रस्त्याने जाणार नाही. आता ह्यानंतर तर बिलकुल सगळे ट्रक आवाजाही बंद करणार आहे आम्ही, फक्त शाळकरी मुलांसाठी आणि याच्यासाठी हे करणार. काल मी सचिन वाडवे जो चीफ जेई आहे इथला माइन्सचा, त्याला फोन केला. म्हटलं सर जब रोड बनेगा तब अभी आप ये तो करो कि रास्ते में थोड़ा सा वो JCB काय म्हणतात रे मलमा डाल के दो, जिससे ये रोड
कव्हर अप होगा, त्यांनी काय केलं, अशी चिखलाची माती आणून टाकली की ज्याच्यातनं पटापट लेकरं पडले पाहिजे. म्हणजे त्यांना किती आमचा द्वेष आहे, तर त्यांना आमचा द्वेष आहे. आमच्या रोडवर अशी घाणेरडी माती टाकून आमची मुलं पाडू शकतात, तर मग आम्ही त्यांचे ट्रक का चालू द्यावे रोडवर, आणि त्याच्यासाठी का बंदिस्त आम्ही होऊ नये. कारण आम्हाला काय हे नाही आहे का आमच्या मुलांना, म्हणजे आम्ही रोडवर सोडलेलं आहे का, ते आम्ही सांगितलं ना. त्या वाडवेला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मी फोन करत होती. रात्रीच्या 10 वाजता मॅडमचा फोन आला, शिपे मॅडमचा, पोलीस मॅडमचा. मॅडम म्हणे तुम्ही जर रोड थांबवणार असाल असं कसं तुम्ही पत्र देता, आम्ही तुम्हाला नोटीस करू. म्हटलं करा मॅडम. तेव्हा पण मी त्या वाडवेला फोन केला की सर रात्री त्यांनी काय मलमा टाकला का नाही. म्हणे काही मलमा बिलमा टाकला नाही, म्हणे जो टाकलाय तो तसाच आहे. म्हणजे जर या माइन्सच्या अधिकाऱ्यांना काळजी नाही, नेत्यांना काळजी नाही, तर का आम्ही आमचा रोड चालू द्यायचा. आम्ही याच्यानंतर ह्या रोडवरनं कोणताही हेवी ट्रक चालू देणार नाही. काय म्हणतात तुम्ही ते टाकून तो रोड नीट करेल, पण GSB जे काही आहे आम्हाला तो फायनल रोड पाहिजे आहे. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन चालू ठेवणार. आम्ही सगळ्या मोठ्या गाड्या बंद करणार, हे आम्ही आधीच सांगतो. आणि जोपर्यंत आम्हाला पर्यायी व्यवस्था काही भेटणार नाही की नाही बाबा आम्ही, कारण बाजूच्या रोडला तुम्ही देतात आणि आमच्याच गावच्या रोडला का तुम्ही फंडिंग देत नाही आहे, ते आम्हाला जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठे कुठे आपल्याला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल या नात्यानं मी आज आपल्याला आमच्या पूर्ण टीमसहित त्या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक आणि आमच्या जिल्हा संघटिका सर्वजण मिळून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आमचे जिल्हा संघटिका आणि खुर्शीपारच्या सरपंच हेमलता चव्हाणने एक चांगलं आंदोलन गावकऱ्यांसाठी केलेलं होतं. त्या आंदोलनामध्ये शासनाकडून कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. आंदोलनाच्या दिवशी मी स्वतः गोंदियामध्ये दोन्ही कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम यांना भेटल्यानंतर ते आपला सावरासावरीचे कार्यक्रम करत होते. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो का हा रोड पहिले जिल्हा परिषदच्या अंतर्गत होता, परंतु त्याला MDRचा दर्जा मिळालेला आहे आणि तो सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या हँडओव्हर झालेला आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरती निधी देण्यात काहीही हरकत नाही. आणि त्या ठिकाणी पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये जे आपले विधानसभा क्षेत्र आहे, 3 विधानसभा क्षेत्रामध्ये अतिनिधी ज्या ठिकाणी गरज नसताना त्या ठिकाणी अत्यंत निधी त्या ठिकाणी देत आहेत. 300 कोटी रुपये तिरोडा, 300 कोटी रुपये गोंदिया, 200 कोटी रुपये अर्जुनी मोरगावला निधी दिला आणि ह्या आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये फक्त 25 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि त्याच रोडवरती समोर ज्या ठिकाणी गरज नाही 5 किलोमीटरच्या समोर त्या ठिकाणी आज 1 करोड रुपयाचा टेंडर पोर्टलवर आहे. म्हणजे तो एक त्या ठिकाणी गड्डेपट पडले नाही. त्या सोरी रोडच्या त्या म्हणजे त्या समोरच्या चेन्नईवरती त्यांनी 1 करोड रुपये दिलेले आहे. मग ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी गावाला गरज आहे, की आपली एक मुलगी त्या ठिकाणी पडली, ॲक्सिडेंट होता, त्या ठिकाणी 2 कोटीच्या रुपयाचा निधी तात्काळ द्यावा. आणि ते देणार नाही तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हाहून आपला आज हा आंदोलन त्यांनी थांबवलं आहे त्याला आम्ही कंटिन्यू करू. जोपर्यंत निधी मिळणार नाही, काम होणार नाही सुरू, आमचं आंदोलन कंटिन्यू राहील. जिल्हा शिवसेनेच्या पाठिंबा. पहिली गोष्ट तर PI साहेबांनी असं म्हटलं होतं की 3 वाजता, आणि नायब तहसीलदार साहेब पण आलेले तिथं, त्यांनी असं म्हटलं होतं की 3 वाजता संपूर्ण थ्रेशरचे मालक तहसीलमध्ये येणार, तहसीलदार साहेब असणार आणि PI साहेब यांच्यासोबत आपली मीटिंग होईल आणि त्याच्यावर आपण डिसाईड करायचं आहे की थ्रेशरचे जे ट्रक्स चालतात ते चालायच्या आधी तिथे काय काय करता येईल त्याच्यावर आपण डिस्कस करू. पण तसं काही झालं नाही. तहसीलदार साहेबांनी त्यांना म्हणजे 3 वाजताचा वेळ देऊन 2:30 वाजताच त्यांना मोकळं केलं जे थ्रेशरचे मालक आलेले, आणि त्यांच्याशी आमची मीटिंग काही होऊ शकली नाही. आणि आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की 11 तारखेला त्यांनी थ्रेशरचे ओनर, नंतर PWDचे अधिकारी, नंतर माइन्सचे अधिकारी, जे थ्रेशरचे जे JE आहेत ते, आणि संपूर्ण तहसील कार्यालयाचे अधिकारी, असे सगळे मिळून आम्ही आमच्या शिवसैनिक जे आहेत सगळ्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सगळे मिळून आपण 11 तारखेला एक बैठक ठेवणार आहे. आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला आता जसे आमचे जिल्हा प्रमुख बोलले की 2 कोटीचा तरी निधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन संपणार नाही. जर त्यात आम्हाला आश्वासन मिळते आमच्या जिल्हा प्रमुखांनी म्हणण्याप्रमाणे, जर आम्हाला आश्वासन भेटलं तरच आम्ही आंदोलन चालू करून आता चिखल आंदोलन, आमचं चिखल फेकवाल आंदोलन हा परत आम्ही 12 तारखेपासून रिकंटिन्यू करू. आज आम्ही तहसील कार्यालयाचा मान ठेवून, आणि PI साहेबांना आताच त्यांची 1च दिवस झाले त्यांना इथं अपॉइंटमेंट होऊन, त्याच्यामुळे त्यांचा मान ठेवून आज आम्ही थांबलेलो आहे. पण आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्यापर्यंत जे थ्रेशरचे मालक आहेत, जो चिखल आहे त्याच्यावर काय JCB काय म्हणतात ते टाकून त्याला क्लीन करणार आहेत. आता उद्या आम्ही 9 वाजेपर्यंत बघतो आणि 11 तारखेला मीटिंग होईपर्यंत बघतो. जर काहीच रिॲक्शन आली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर काही कार्यवाही झाली नाही तर आमचं आंदोलन 11 तारखेच्या संध्याकाळपासून परत चालू होईल. आणि परत जोपर्यंत त्याचा काही तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही चिखलात बसणार आहे, सगळे शिवसैनिक मिळून आणि गावकरी सगळे पंच सरपंच मिळून आम्ही चिखलात बसून आंदोलन आपलं सुरू करणार आहे. रोडवर रोवणं लावू आम्ही आणि तिथं आम्ही धानाची फसल लावायचा प्रयत्न करू, कारण इतका चिखल आहे तिथे. या गावच्या सरपंच हेमलता
चव्हाण होत्या आणि त्यांनी काय समस्या ठेवलेली आहे ते आपण बघितलं जात. त्यासोबतच या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी होते, त्यांनी सुद्धा आपली समस्या ठेवलेली आहे. अशामध्ये त्यांनी चिखल फेको आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणून आता कोणतेही ट्रक चालणार नाही असे त्यांनी बोललेले आहे. आणि याकडे जर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर लक्ष दिलं नाही तर आमचे आंदोलन निरंतर सुरू राहतील. या ठिकाणी फक्त शाळकरी विद्यार्थी आणि टू व्हीलर चालक यांच्यासाठी फक्त रस्ता सुरू राहील आणि क्रेसरचे जे ट्रक आहेत हेवी लोडेड त्यांना आम्ही कुठेही जाऊ देणार नाही अशा प्रकारचे त्यांचे बोलणे आहे. तर असाच बातमी करता सत्य बजावणी न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.